नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. रेकॉर्ड बंद करतो. रेकॉर्ड बंद कर. पहिलं बंद केलं. हा फालतू नको असायला रे. फोन रेकॉर्ड करायचं तुम्हाला. तो ऑटोमॅटिक रेकॉर्ड माझा फोन बंद कर रे. बंद केलं. कोणा कर इकडे फोन याच्यावर. कोणा इकडे फोन कर या नंबरवर. बरं. हे होते मित्रांनो रावसाहेब दानवे यांची बोली भाषा आपल्याला समजली असेल. यांनी जो फोन केला होता तो भोकरदनचा एक व्यक्ती नजीर भाई याच्या फोनवरून तो फोन मला केला होता. फोन करण्याचे कारण असे होते की भोकरदन न्यायालयामध्ये जे प्रकरण चालू आहे त्या प्रकरणाची 202ची ऑर्डर झालेली आहे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हा निधी म्हणजे बीटी रस्ता 325 मीटरचा हा रस्ता कुठे गेला म्हणून ते प्रकरण मी न्यायालय भोकरदनमध्ये टाकलेलं आहे. त्या प्रकरणामध्ये 202ची ऑर्डरची नक्कल त्यांना माहिती झाली आणि ह्या नजीर भाईने माजी खासदार रावसाहेब दानवे यांना सांगितली आणि ह्या मतदानाच्या वेळेला म्हणजे नगर परिषदेची जी निवडणूक आहे ह्या निवडणुकीमध्ये जे 18-19 उमेदवार जे उभे राहणार आहेत त्यांना पूर्णपणे बाद करण्यासाठी ही 202ची ऑर्डर ही त्यांची कामयाब होणार होती. परंतु शासनाच्या 202च्या ऑर्डरप्रमाणे त्यांचे ते अपयशी ठरले आणि अपयशी ठरल्यामुळे त्यांनी जे उमेदवार आहेत त्यांचे उमेदवार त्यांनी हे फिक्स केले आणि हे ऑर्डर जर असती ह्या ऑर्डरसाठी त्यांनी मला तो फोन केलेला होता. ती ऑर्डर माझ्याकडे आणून दे. नंतर त्यांचं माझं बोलणं झालं आणि या अगोदरही याच्याविषयी संबंधित आमचं बोलणं झालं होतं. जर रावसाहेब दानवे उद्या काही जर म्हणाले तर त्या ज्या काही रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत यासुद्धा मी नंतर टाकू शकतो. ही रावसाहेब दानवे यांची बोलभाषा आहे आणि यांनी अशी दादागिरीची भाषा वापरू नये. कारण हे नगर परिषद 2025ची जी निवडणूक आहे आणि हे जे आत्ताचे जे उमेदवार आहेत हे उमेदवार फक्त यांचे भाजपचे उमेदवार त्यांना सगळे उभे करायचे होते आणि भाजपची सत्ता या नगर परिषदेवर गाजवायची होती म्हणून त्यांनी हा फोन मला केला होता मित्रांनो. आणि हा फोन रेकॉर्ड करत होत असताना त्यांनी तो रेकॉर्ड बंद करायला सांगितलेला आहे. आपण तो बंद केलेला आहे आणि त्यानंतर त्यांना नजीर भाईच्या फोनवरून त्यांना आपण बोललो आहे आणि नजीर भाई आज हे फक्त लावालावीचं काम करत आहेत आणि नजीर भाई आज कोणत्या पक्षाकडे काम करत आहे हे आपण आपल्या डोळ्यांनी चित्र पाहत आहात. हे अशी बनवाबनवी या भोकरदन शहरात चालू आहे आणि लवकरच आपण जे काही उमेदवारांनी जे आता आहेत अधिकृत यांना आपण बाद करणार आहे. कारण ज्या दिवशी छाननी होती मतदानाची छाननी होती उमेदवारांची तर त्या दिवशी आपण एक आक्षेप अर्ज त्या ठिकाणी दिला होता परंतु निवडणूक अधिकारी यांनी आपला अर्ज स्वीकारला नाही. याचं कारण रावसाहेब दानवे म्हणजे माजी खासदार यांचा दबाव असल्यामुळे त्यांनी तो अर्ज स्वीकारला नाही. काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे त्यांना फोन आले, कमिशनरला फोन आले आणि कमिशनरने जालन्याच्या जिल्हा अधिकाऱ्याला फोन केले आणि त्या अधिकाऱ्यांनी तिथल्या चौधरी निवडणूक निर्णय अधिकारी यांना फोन केले. त्याच्यानंतर हे सुरळीत चालली फोन केल्यानंतर पण तोपर्यंत ते दबावाखाली पूर्ण यंत्र होतं आणि यंत्रणा पूर्ण दबावाखाली असल्यामुळे हे पूर्णपणे हे दबावाखाली हे नगर परिषद निवडणूक 2025ची ही चालू आहे मित्रांनो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण फक्त एकच करा, अतिक्रमणधारक किती लोक आहेत यांच्यावर लक्ष करा आणि पुढील भागामध्ये पाहू आपण काय होतं ते. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.